गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये उपासना करूनच हे निरूपण श्रवण करायला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। माईबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, जीवनामध्ये तुम्ही अजिबात घाबरू नका, धीर अजिबात सोडू नका, आणि जर घ्यायचं झालं ना तर फक्त नामच घ्या। मी तुमच्याकडे नक्कीच येत असतो, पण मला येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी ठेवली नाही। मी येण्यासाठी तुम्ही वाट आहे ना ती तुमची मोकळी करायला हवी, म्हणजे सतत नामस्मरण करायला हवं। ज्याच्याजवळ भगवंताचं नाम आहे ना त्याच्या मागे पुढे मी उभा राहतो। मी तुमच्याजवळ आहेच, तो कसा आहे ना याचा विचार तुम्ही करू नका। तुम्ही नुसतं नामस्मरण करा, बाकीचे सर्व मी पाहील। पण हा मनुष्य असा करतो का? कधीच करत नाही। तो संसाराच्या पाठीमागे फिरून फिरून एक वेळ मृत्युमुखी पडतो, आणि मृत्युमुखी पडल्यानंतर जेव्हा ती यम लोकाची वाट चालू होते ना तेव्हा त्याला सर्व समजायला लागतं। समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये वर्णन केलेलं आहे। नवे सार संसार हा घोर आहे, मनास जना सत्य शोधून पाहे। जणी विष खाता पुढे सुख कैचे, करी रे मना ध्यान या राघवाचे। म्हणजे काय? हा मनुष्य आहे ना तो सत्याचा शोध घेत नाही, सत्याला शोधायला तो जात नाही, मग त्याच्या जीवनामध्ये दुःखच निर्माण होईल ना। संसारामध्ये तो अडकून गेलेला आहे। म्हणजे जर तुम्ही दुर्गुणांची साथ दिली, दुर्गुणांच्या वाटेमध्ये गेलात तर तुम्हाला सुख सापडेल का? सुखाचा शोध सापडेल का? कधीच सापडणार नाही। पण त्या उलट तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलं तर तुमच्याजवळ सुख आहे ना। पण आपण आज या निरूपणामध्ये पाहणार आहोत की मनुष्याच्या अशा कोणत्या 3 चुका आहेत की त्या चुका केल्या ना तर मनुष्याच्या अधोगतीची निर्माण होत असते, मनुष्याचं आयुष्य बर्बाद होत असतं। आणि अशी स्त्रीची कोणती चूक आहे की तिच्या एका चुकीमुळं तिचा पती आहे ना तो व्याभिचारी बनत असतो, वेगवेगळ्या अवगुणांनी तो भरून जात असतो। यावर सर्व आज निरूपण होणार आहे। एका वेळची गोष्ट आहे। देवर्षी नारद मुनी भगवान नारायण यांचं जप करत करत पृथ्वी लोकामध्ये भ्रमण करत होते, आणि तेव्हा त्यांनी पाहिलं की एक माणूस जंगलाकडे रात्रीच्या वेळी खूप वेगाने जात आहे। देवर्षी नारद त्या माणसाला पाहून आश्चर्यचकित झाले, आणि त्यांनी विचार केला की एवढ्या रात्री जेव्हा सगळेच आपल्या घरामध्ये गाढ झोपलेले असतील तेव्हा हा माणूस जंगलाकडेच का जात आहे बरं? असे विचार करत देवर्षी नारद त्या माणसाचा पाठलाग करू लागले। तो माणूस पुढे जात होता आणि देवर्षी नारद मुनी आकाश मार्गाने त्याचा पाठलाग करत होते। काही वेळानं तो तरुण एका झोपडीजवळ पोचतो, जिथे एक अतिशय सुंदर स्त्री त्या झोपडीच्या बाहेर उभी असते। ती स्त्री दिसायला अतिशय सुंदर होती। जेव्हा तिनं त्या तरुणाला येताना पाहिलं ना तेव्हा ती म्हणाली, या मी खूप वेळेपासून तुमची वाट पाहत होते, तुम्ही खूप उशिरा आला आहात। तरुण उत्तर देतो, आज माझी पत्नी खूप उशिरा झोपली,
म्हणून मला येण्यामध्ये थोडा उशीर झाला आहे. तेव्हा ती स्त्रीसुद्धा म्हणू लागते, काही हरकत नाही, तुम्ही आलात ना, हेच महत्त्वाचं आहे. मला देखील माझ्या पतीला झोपवण्यामध्ये थोडा उशीर झाला, पण तरीसुद्धा मी तुमच्यापेक्षा आधी आले आहे. देवर्षी नारद मुनी दोघांचे बोलणे ऐकत होते. तेव्हा ती स्त्री म्हणाली, चला आपण दोघे आता या झोपडीमध्ये जाऊया आणि खऱ्या आयुष्याचा आनंद आता घेऊया. इतके बोलून दोघेजण झोपडीमध्ये गेले आणि देवर्षी नारद मुनी हे पाहून आश्चर्यचकित झाले होते. त्यांच्या मनामध्ये विचार आला की पृथ्वी लोकातील स्त्री पुरुष आहेत ना, जे विवाहाच्या पवित्र बंधनात अडकलेले आहेत, तरीसुद्धा आपल्या जीवनसाथीला धोका देत आहेत. त्यांना थोडीसुद्धा लाज वाटत नाही. त्यांना या कृत्याची भीती वाटत नाही की आपल्या पती किंवा पत्नीशी विश्वासघात करणं किती मोठं पाप आहे बरं. हे पाहून देवर्षी नारद मुनी यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले. या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी देवर्षी नारद मुनी नारायण नारायण असा जप करत आकाश मार्गानं कैलास पर्वताच्या दिशेने प्रस्थान करू लागले. काही वेळानंतर देवर्षी नारद मुनींनी कैलास पर्वतावर पोचताच तिथे भगवान शिव त्यांच्या आसनावर विराजमान होते. देवर्षी नारद यांना येताच भगवान शिव म्हणाले, या देवर्षी नारद मुनी, कैलास पर्वतावर तुमचं स्वागत आहे. त्यानंतर देवर्षी नारद मुनींनी भगवान शिवांना प्रश्न विचारला. प्रभू, भगवान शिव म्हणाले, हे देवर्षी नारद मुनी, तुम्ही अचानक कैलास पर्वतावर येण्याचं काय कारण आहे बरं? देवर्षी नारद म्हणाले, हे प्रभू, आज मी पृथ्वी लोकामध्ये भ्रमण करण्यासाठी गेलो होतो. तेथे मी एक विचित्र घटना पाहिली. ती घटना पाहून माझ्या मनामध्ये एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आणि त्याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे. कृपया मला या प्रश्नाचं उत्तर देऊन माझी शंका दूर करा, ही तुमची कृपा असेल. भगवान शिव म्हणाले, हे देवऋषी नारद, तुम्ही निर्धास्त होऊन तुमचा प्रश्न विचारा, मी नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन. भगवान शिवांच्या मुखातून हे ऐकताच देवऋषी नारद म्हणाले, हे प्रभू, मी तुमच्याकडून जाणून घेऊ इच्छितो, मनुष्य आपल्या जीवनामध्ये कोणत्या 3 चुका करतो ज्यामुळं त्याला आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो. ज्या लोकांनी या चुका केल्या नाहीत ना, त्यांचं जीवन नेहमी आनंदी राहतं. आणि मनुष्यानं आपल्या आयुष्यामध्ये कोणते 3 कार्य कधीही करू नयेत. भगवान शिव देवऋषी नारद यांचं बोलणं ऐकून म्हणाले, हे देवर्षी नारद, आज तुम्ही फार उत्तम प्रश्न विचारलेला आहे, जो संपूर्ण मानव कल्याणासाठी अत्यंत महत्त्वाचा सुद्धा आहे. आणि हा प्रश्न आहे ना, प्रत्येक मनुष्याने एकदा तरी जाणून घ्यावा. कारण काही लोक असतात ना, तरुणपणात केलेल्या या चुकांमुळं आपले संपूर्ण आयुष्य बर्बाद करत असतात. जे लोक आपले जीवन आनंदी ठेवू इच्छितात ना, त्यांनी हे सर्व निरूपण एकदम मनानं ऐकावं. पुढे भगवान शिव नारद मुनींना म्हणाले की तुम्हाला या पूर्ण प्रश्नांची उत्तरं आहेत ना, मी एका कथेद्वारे देणार आहे आणि हे मन लावून तुम्ही ऐका. त्यानंतर भगवान शिव ती कथा सुरू करतात आणि म्हणतात, हे देवऋषी नारद मुनी, ही पूर्वीची गोष्ट आहे. एका नगरामध्ये एक साधं जीवन जगणारा शेतकरी राहत होता. त्याला एक मुलगा होता, ज्याचं नाव विनायक होतं. शेतकरी खूप मेहनती होता आणि श्रीमंतसुद्धा होता. त्याच्याकडे शेतीतून मिळणारे चांगले धान्य होते ना, तो काही धान्य बाजारात विकून पैसे मिळवत असे आणि काही घरी साठवत असे. त्यातून तो आपल्या गरजा पूर्ण करत असे. शेतकरी आपल्या मुलावर विनायकवर खूप प्रेम करत असे आणि त्यानं त्याला खूप स्वातंत्र्य दिले होतं. त्याच्या लाडामुळं तो लाडावलेला होता.
पण अधिक स्वातंत्र्यामुळं विनायक बिघडला सुद्धा होता, वाया गेला होता. म्हणतात ना, मुलांना खूप स्वातंत्र्य दिलं ना तर ते चुकीच्या मार्गावर जातात. हे विनायक सोबत घडलं होतं. विनायक चुकीच्या संगतीमध्ये गेला होता आणि तो जुगार खेळू लागला होता. लहान वयातच त्यानं आपली कामवासना शमवण्यासाठी वेश्येकडे जाण्यास सुरुवात केली होती. एके दिवशी शेतकऱ्याला समजलं की त्याचा मुलगा जुगार खेळतो, वेश्यांकडे जातो आणि दारूसुद्धा पितो. शेतकऱ्याला हे समजल्यावर त्याला खूप दुःख झालं आणि त्यानं विचार केला की हे सर्व विनायकला दिलेल्या खूप स्वातंत्र्यामुळं झालं आहे. त्यानं ठरवलं की आता त्याच्या मुलाचं लग्न लावून द्यावं. शेतकऱ्यानं विचार केला की लग्नानंतर जेव्हा त्याची पत्नी घरी येईल तेव्हा ती त्याला समजावेल. कदाचित तिचं ऐकून विनायक योग्य मार्गावर येईल. हे विचार करून शेतकऱ्यानं आपल्या मुलाचं म्हणजे विनायकचं लग्न लावून दिलं. विवाह झाल्यानंतर विनायक घरातच राहू लागला, कारण त्याची पत्नी अत्यंत सुंदर होती, अत्यंत रूपवती होती. काही काळानंतर विनायकच्या आईवडिलांचं वय वाढलं होतं. ते फार वृद्ध झाले होते आणि एक दिवस असा आला की त्यांनी हा संसार सोडला. म्हणजे विनायकच्या आईवडिलांचा मृत्यू झाला. पुढे भगवान शिव म्हणतात, बघा इथे तुमच्या लक्षात असू द्या, ही कथा आहेत ना ती नारद मुनींना भगवान शिव सांगत आहेत. पुढे भगवान शिव म्हणाले, देवर्षी नारद मुनी, ही खरी कथा आहे ना ती आता इथून सुरू होणार आहे. ती विनायकची पत्नी होती ना ती अत्यंत सुंदर होती, त्यामुळं ती विनायकची कामवासना शांत होऊ लागली होती. पण जुगार खेळण्याची त्याची सवय होती ना ती काही केल्यानं गेलेली नव्हती. विनायकनं जुगारामध्ये आपली संपूर्ण संपत्ती गमावली आणि त्याच्याकडे आता काहीच उरलं नव्हतं. ना त्याच्याकडे पैसा होता, ना त्याच्याकडे कोणतंही कौशल्य. हे देवर्षी नारद मुनी, एके दिवशी त्याच्या पत्नीनं सांगितलं की आता आपल्याकडे काही शिल्लक राहिलेलं नाही. तू राजाकडे जा आणि तिथे काहीतरी काम शोध, जेणेकरून आपलं जीवन चालवता येईल. भगवान शिव म्हणाले, नारद, समजण्यासारखी गोष्ट आहे की जर एखादा व्यक्ती राजाकडे नोकरी मागण्यासाठी जातो तर राजा आधी त्याला विचारतो की तू काय करू शकतोस बरं. जर तुमच्याकडे काही चांगलं कौशल्य असेल तर राजा तुम्हाला नोकरी देईल किंवा एखाद्या कामावर ठेवेल ना. पण जर तुमच्याकडे काहीच कौशल्य नसेल, तुम्ही बिनकामाचे असाल, तो तुम्हाला निरुपयोगी समजून तिथून हाकलून देईल. हे देवर्षी, माणसाचे कौशल्य हेच आहे ना, त्याची ओळख खरी हीच असते ना. आणि विनायकाकडं तर काहीच नव्हतं, ना पैसा ना कोणतेही कौशल्य. तो आपल्या जीवनाच्या अशा वळणावर पोचला होता ना जिथे माणसाच्या हाती फक्त पश्चातापच उरतो. त्याला 2 मुलगे झाले होते, त्यांची लग्न लावायचे होते, पैशाची खूप गरजसुद्धा होती. पण विनायकाकडे फुकटी कवडीसुद्धा उरलेली नव्हती. घर चालवणंसुद्धा कठीण होऊ लागलं होतं आणि विनायक दाण्यासाठी मेहनत करत होता. त्यानं आपली शरीराची सर्व शक्ती पूर्णपणे नष्ट केलेली होती. एके दिवशी विनायक कामवासनेमुळं आपल्या पत्नीकडे गेला. तेव्हा त्याची पत्नी म्हणाली, या जगात माणसाचे सर्वात मोठे सुख आहे ना फक्त कामवासनेतच नसतं, तर गरजवंतांची मदत करण्यासुद्धा असतं. जे लोक कामवासनेच्या या फेऱ्यात आंधळे होतात ना ते बरबादच होतात ना. म्हणून आता मी तुम्हाला 3 चुका सांगणार आहे. या गोष्टी तुम्ही खूप काळजीपूर्वक ऐका. पहिली गोष्ट, मनुष्य बहुतेक वेळा या 3 चुका करतो. काही लोक अनावधानाने करतात आणि काही लोक असतात ना त्या मुद्दामहून करत असतात. पण जे या चुका करतात ना ते नंतर पूर्णपणे बरबाद होऊन जातात. समर्थांनी सांगितलेलं आहे, आयुष्याच्या पहिल्या काळामध्ये पहिली चूक म्हणजे
आपल्या जीवनाच्या सुरुवातीला चांगलं शिक्षण आणि कौशल्य मिळवणं. जर तुम्ही ही चूक केली ना तर तुम्हाला जीवन आणि करिअरमध्ये अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं. ही चूक आहे ना तुम्हाला आयुष्यभर त्रास देऊ शकते. म्हणजेच जर आपली मुलं असतील, आईवडिलांनी लक्षात घ्या, आपल्या मुलांना चांगले शिक्षण तर नक्कीच द्यायला हवं, पण जर शिक्षणाच्या सोबत संस्कार जर दिले ना, या भक्ती मार्गामध्ये मन रमवलं ना, तर तुमची मुलं तुमचा म्हातारपणी आधार नक्कीच बनतील. पण आताची मुलं तशी आहेत का? तशी का नाहीत बरं? कारण ती भक्ती मार्गामध्ये नाहीत, भगवंताचं नामस्मरण करत नाहीत. मग नुसतं शिक्षण देऊन जर त्यांच्यावर संस्कार केलेले नसतील तर मग ती आपल्याला म्हातारपणी सांभाळतील का? नाहीच ना. म्हणून प्रत्येक आईबापाने सुद्धा लक्ष द्यायला हवं. जोपर्यंत मुलं लहान आहेत ना तोपर्यंत आपण त्यांच्यावर संस्कार करू शकतो, आणि जेव्हा ती मोठी होऊ लागतात ना, त्यांना पंख फुटू लागतात, तेव्हा ते हाताच्या बाहेरच जातात ना. म्हणून लहान असताना संस्कार करा, लहान असतानाच भक्ती मार्गामध्ये त्यांचं मन रमवायला हवं. आता पाहूया दुसरी चूक, म्हणजे कामांना पुढे ढकलण्याची सवय. जर तुम्ही तुमच्या तरुणपणी कोणतंही काम करण्यास टाळाटाळ केली आणि वेळेला योग्य प्रकारे उपयोग केला नाही ना, तर त्याचा परिणाम असा होतो की तुम्हाला तुमचे उद्दिष्ट साध्य करण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणजे काय, कधीकधी आपण पाहतो आपल्या आयुष्यामध्ये असे प्रसंग येतात ना, बघा, आपण एखादं काम असेल, जर आपल्या आईबापानं आपल्याला सांगितलं ना की हे काम तू आता कर, पण आपण कंटाळा करतो, आपण आळस करतो, आपण म्हणतो की ते मी काम थोड्या वेळामध्ये करेल. मग ते थोड्या वेळामध्ये होतं का? कधीच होत नाही. म्हणून जी कामाची वेळ असेल ना, प्रत्येक नियमबद्ध पद्धतीनं करायला हवं. आता पाहूया तिसरी चूक, म्हणजे चुकीच्या संगतीमध्ये पडणं. ही खूप मोठी चूक आहे. तुमच्या तरुणपणी चुकीच्या संगतीमध्ये जाणं आणि वाईट सवयींना बळी पडणं हे तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखतं आणि बरबादीकडे नेतं. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणं. जर तुम्ही तुमच्या तरुणपणी तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष दिलं नाही ना, तर तुम्हाला पुढे जाऊन अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावं लागू शकतं. त्यामुळं तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या जीवनाची सुरुवात आहे ना चुकीच्या मार्गाने केली, त्यामुळे आज आपल्याला या अडचणींना सामोरे जावं लागत आहे. पुढे भगवान शिव म्हणतात, देवर्षी नारद, त्या विनायकच्या पत्नीनं बरोबर म्हटलं होतं, जे लोक माझ्याशी सत्यमनाने जोडले जातात ना, त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी भासत नाही. मग काय होतं, एक वृद्ध स्त्री विनायकच्या घरी येते आणि ती वृद्ध स्त्री विनायकच्या पत्नीला आपली संपूर्ण संपत्ती देऊन तिला देऊ टाकते आणि तिच्या घरी राहायला लागते. ती म्हणते, मला संतती नाही, तूच मला आणि माझे धन सांभाळ. मला 2 वेळच्या जेवणाची सोय झाली तर माझ्यासाठी ते पुरेसे आहे. मग ती वृद्ध स्त्री विनायकच्या घरी राहू लागली. विनायकनं आपल्या दोन्ही मुलांचे लग्न लावले आणि पूर्ण कुटुंबासह आनंदित राहू लागला. भगवान शिव म्हणतात, हे देवर्षी नारद, त्या वृद्धेच्या संपत्तीमुळं विनायकच्या कुटुंबाची परिस्थिती सुधारली, त्यांच्या घरी पैसे आले. पण विनायक जो होता ना, तो चुकीच्या मार्गावर चालू लागला. त्याच्या पत्नीनं त्याच्यासोबत कामवासनेमध्ये सहभागी होण्यास नकार दिला. यामुळं विनायक दुसऱ्या मार्गावर गेला, जो त्याच्यासाठी खूप चुकीचा होता. विनायक एका स्त्रीच्या प्रेमजाळ्यामध्ये अडकला. समर्थांनी सांगितलं आहे ना, मनुष्याची अधोगती कशी होते ना, या कथेद्वारे तुम्हाला ऐकायला मिळणार आहे, पाहायला मिळणार आहे. रात्री आपल्या पत्नीला झोपल्यानंतर तो गावाबाहेर
एका झोपडीमध्ये जात असे आणि त्या स्त्रीसोबत आपली काम वासना शांत करत असे. दोघेही आपापल्या घरी परत येत असत. भगवान शिव पुढे म्हणतात, हे देवर्षी नारद मुनी, माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की स्त्रियांनी आपल्या पतीचा त्याग असा करू नये जसा विनायकच्या पत्नीनं केला. कारण जर एखादी स्त्री आपल्या पत्नीसोबत संबंध ठेवत नसेल तर पती चुकीच्या मार्गावर निघूनच जातो. कारण पतीला योग्य मार्गावर हळूहळू आणायला पाहिजे, पण एकदमच सगळं सोडून देणं ते योग्य नाही. म्हणून प्रत्येक स्त्रीनं एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला पती जर वाईट मार्गावर गेलेला असेल, आपला पती दुर्गुणांमध्ये गेलेला असेल ना, तर त्यावर बारीक लक्ष ठेवणं गरजेचं आहे. म्हणजेच एका वेळी निर्णय घेणं शक्य नाही, पण हळूहळू त्याची संगत आपण सोडवू शकतो. आणि ती कशी सोडवू शकतो ना, जर स्त्रीनं आपल्या पतीच्या सर्व इच्छा पूर्ण करायला हव्यात. म्हणजे जी स्त्री हळूहळू आपल्या पतीला योग्य मार्गावर आणते ना, आणि तीच स्त्री उत्तम मानली जाते. पण जी स्त्री आपल्या पतीसोबत शारीरिक संबंधाचा त्याग करते, ती आपल्या पतीच्या व्यभिचारी होण्यापासून तिचं जबाबदार मानली जाते ना. म्हणून आपला पती सुधारण्यासाठी प्रत्येक स्त्रीने एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ज्या गोष्टीमध्ये आपल्या पतीचं सुख आहे ना, ते सुख आपल्याला पाहायला हवं, जेणेकरून तुमचा पती परक्या स्त्रीच्या जाळ्यात अडकणार नाही. आता पुढची गोष्ट म्हणजे स्त्रीनं समजून घेतलं पाहिजे, जर तिचा पती कामवासनेमध्ये खूपच लिप्त असेल तर हळूहळू त्याला योग्य मार्गावर आणावं. त्याला चांगल्या चांगल्या कथा ऐकव्यात. म्हणजे जसं काही महाभारत, रामायण म्हणजे अशा वेगवेगळे जे ग्रंथ आहेत ना, त्याला भक्तिमार्गामध्ये आणण्याचा प्रयत्न करावा. त्याचबरोबर चांगल्या सत्संगामध्ये घेऊन जावं. जिथे भगवंताची लीला सांगितली असतील ना, तिथे त्याला घेऊन जावं, जेणेकरून त्याच्या दूषित बुद्धीत सुधारणा होऊ शकेल. पती हळूहळू योग्य मार्गावर येईल, भगवंताचं भजन करू शकेल आणि तपस्येमध्ये लीन होऊ शकेल. तेव्हाच पत्नीचं जीवन यशस्वी होतं. असं होऊ नये की स्त्री तर भगवंताच्या भजनामध्ये लुप्त झाली आणि पती चुकीच्या मार्गावर गेला. जर पत्नी पतीच्या शारीरिक संबंधापासून पूर्णपणे दूर गेली ना आणि पती चुकीच्या मार्गावर गेला तर तेही योग्य नाही. पती पत्नी हे जीवनरूपी गाडीची दोन चाकं असतात. जर एक चाक रस्त्यावरून भटकलं ना तर गाडीला धक्का लागतो आणि ती योग्य प्रकारे चालत नाही. म्हणूनच स्त्रीनं हे लक्षात ठेवलं पाहिजे की तिनं प्रत्येक प्रकारे आपल्या पतीच्या इच्छा पूर्ण कराव्यात. पण आता दुसरी गोष्ट इथे राहिली अशी की पत्नीने पतीच्या इच्छा पूर्ण कराव्यात, पण पतीचं सुद्धा कार्य आहे ना की पत्नीला काय हवं आहे, पत्नीला काय हवं नाही ते सुद्धा पाहायला हवं. म्हणजे दोघांच्या आवडीनिवडी आहेत ना, ती एक दुसऱ्यानं जपायला हवं, तरच ही गाडी चालते ना. नाहीतर एका चाकावर कोणती गाडी चालते का बरं? कधीच नाही. ही सायकलची दोन चाकं आहेत ना, ती योग्य जर स्थिर राहायची असतील ना तर त्याला योग्य ऑइल टाकावं लागतं, तेव्हाच ती दोन चाकं व्यवस्थित राहतात ना. नाहीतर कधी कधी एकच चाक पंक्चर झालं तरीसुद्धा सायकल चालत नाही. म्हणून ही दोन चाकं व्यवस्थित खंबीर राहण्यासाठी समर्थांनी त्याला पर्याय सांगितलेला आहे, तो म्हणजे भक्तिमार्ग. आणि या समर्थ विचारांमध्ये जर तुमचं मन रमलं ना तर समजून जा, तुमचे चांगले दिवस येणार आहेत. तुम्ही धनधान्यामध्ये नावून जाणार आहात. तुमच्या जीवनामध्ये सुखाचे दिवस येणार आहेत. म्हणून आपलं सर्व कुटुंब जेव्हा या सत्संगामध्ये लीन होईल ना, जेव्हा या भक्तिमार्गामध्ये नावून जाईल, तेव्हा खरा आनंद निर्माण होणार आहे. म्हणून प्रत्येक कुटुंबामध्ये आई वडील आपल्या या भक्तिमार्गामध्ये आहेत, तर प्रत्येक आईवडिलांना
असा प्रयत्न करावा की आपली मुलं देखील या भक्ती मार्गामध्ये असावीत. दर वेळेला श्रवण करावं. बघा, तुमची मुलं कधीच वाया जाणार नाही. म्हणून योग्य मार्गावर आणून उभं करावं. म्हणूनच समर्थांनी सांगितलं आहे ना, ज्या स्त्रिया असं करतात त्या समाजात सर्वश्रेष्ठ मानल्या जातात आणि आपल्या पतीला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून त्या थांबवतच असतात ना. म्हणून विचार करणंही टाळतात आणि स्वतःबरोबर आपल्या पतीचंही कल्याण करतात. आता भगवान म्हणतात, हे नारद मुनी, आता तुम्हाला कळालं असेल की तो पुरुष होता त्या स्त्रीसोबत त्या झोपडीमध्ये. तुम्ही जे पाहिलं ना, ती सत्य घटना आहे आणि या घटना घडतात का ना, याचं सुद्धा तुम्हाला उत्तर मिळालेलं असेल. समर्थांनी सांगितलेलं आहे या पूर्ण कथेचं तात्पर्य काय आहे. प्रत्येक स्त्रीनं एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. जर आपला पती दुर्गुण असेल, जर व्याभिचारी असेल, दुसऱ्या स्त्रीच्या संघामध्ये असेल, तर प्रत्येक स्त्रीनं एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की आपला पती आहे ना, तो चांगला कधी बनेल बरं. जेव्हा आपण आपलं कर्तव्य आहे की ज्या पतीला आवडतं ना तेच करावं. कारण हा संसार आहे ना, ही गाडीची 2 चाकं आहेत. कारण ही गाडीची 2 चाकं जेव्हा व्यवस्थित राहतील ना, तेव्हा ती गाडी व्यवस्थित चालणार आहे. म्हणून जेवढं त्याला खुश ठेवता येईल ना, तेवढं खुश ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही भक्ती मार्गामध्ये असाल तर निवेदन ठेवा, तुम्हाला नक्कीच प्रचिती येईल. आणि एक ना एक दिवस तुमचा पती आहे ना, या भक्ती मार्गामध्ये येईल. म्हणून प्रत्येक मनुष्याचा एक प्रयत्न असावा की आपल्या घरातील प्रत्येक मनुष्य आहे ना, आपली मुलं आहेत, या भक्ती मार्गामध्ये यायला हवी. जेव्हा सर्व आपली माणसं असतील, जेव्हा एक माळेमध्ये गुंफली जातील ना, तेव्हा ती माळ कधीच विस्कटणार नाही. तुमचा संसार एवढा सोन्याचा होईल ना, कोणत्याही गोष्टीचं गाळबोट लागणार नाही. म्हणून भगवंताची कृपा कधी होईल ना, हे सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक स्त्रीनं सुद्धा आणि प्रत्येक पुरुषानं सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या आपली पत्नी आहे, तिच्याशीच आपला संबंध असावा. दुसऱ्या कोणत्या स्त्रीशी कोणताही संग करू नका. कारण तुम्ही कितीही भक्ती मार्ग केलात ना, तरी तुम्ही झिरोच होऊन जाता ना. म्हणून दोघांनीही एकमेकांची काळजी घ्या, तरच या जीवनामध्ये तुमच्या संसाराला अर्थ आहे. प्रत्येक मनुष्यानं, प्रत्येक स्त्री पुरुषानं एक गोष्ट लक्षात ठेवा, जरी आपल्या पतीबाबत, जरी आपल्या पत्नीबाबत आपल्याला चांगलं वाटत नसेल, म्हणजे आपल्या मनामध्ये दुःख असेल ना, तरी या चेहऱ्यावर ते दुःख दाखवत जाऊ नका. आपल्या पतीबद्दल चांगले बोलायला सुरुवात करा. जेव्हा आपला पती कामावरनं घरी येतो ना, तेव्हा त्याला अगोदर पाणी द्यायला हवं. पूर्ण दिवस कसा गेला ते विचारायला हवं. आणि पतीचं देखील कर्तव्य आहे की पत्नीला जेव्हा ती स्वयंपाक करते, तेव्हा ही भाजी खूप चांगली झालेली आहे, हा स्वयंपाक खूप चांगलं झालेला आहे, असं तुम्ही पत्नीची वाहवा करायला सुरुवात करा. बघा, तुमच्या संसारामध्ये किती आनंद निर्माण होतं. जेव्हा आपण एकमेकांची काळजी करायला लागतो ना, तेव्हा आपुलकी वाढत असते, प्रेम वाढत असतं. आणि भक्ती मार्गामध्ये प्रेमच लागतं ना. जेव्हा तुमचं मन स्थिर असेल ना, तेव्हा तुमचा संसारसुद्धा व्यवस्थित होतो आणि मनसुद्धा व्यवस्थित होतं. तुमचं हे मन आहे ना, जेव्हा एक चित्त होतं ना, तेव्हा भगवंताची नेहमी तुमच्यावर कृपा होत असते. आणि हा भगवंत आहे ना, तो प्रत्येक भक्तावर कृपा करतो. फक्त तुमचं मन नामस्मरणामध्ये राहायला हवं. आणि तेव्हाच राहील ना, तेव्हा तुमच्या घरातील वातावरण चांगलं असेल. आणि हे वातावरण चांगलं होईल कधी? जेव्हा आपण या भक्ती मार्गामध्ये येऊ, जेव्हा आपण 2 वेळची उपासना करू, तेव्हा सर्व गोष्टी व्यवस्थित होतील आणि भगवंताची कृपा आपल्यावर सुद्धा होईल ना. म्हणून सर्व कुटुंबाला जेव्हा आपण या भक्ती मार्गामध्ये आणू ना,
तेव्हा भगवंताची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. आपला संसारसुद्धा सुखाचा होईल आणि आपण दुसऱ्याला सुद्धा सुख देऊ. जय जय रघुवीर समर्थ.